नमस्कार मैत्रिणींनो, माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आले अशा एका ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी, जिथं आणि सुंदर किल्ल्यावर, जिथं आपल्याला तुमच्या सर्व फॅमिलीसोबत अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घेऊन जाऊ शकता असं हे ठिकाण आहे. आणि आज हे ठिकाण आहे माझ्या गावापाशीच असलेल्या कोराईगड किल्ल्याचं. अतिशय प्रसिद्ध आणि निसर्गरम्य अशा कोराईगड किल्ल्यावर आता आम्ही चाललेलो आहे. का तर दरवर्षीप्रमाणे आम्ही तिथे पूजा घालतो. तर आज मे महिन्याचा दिवस आहे. मे महिन्यामधील दिवस तर आम्ही त्यामध्ये पूजा घालतो. काय त्याचं कारण वगैरे पुढे मी तुम्हाला सांगतेच आहे. तर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लोणावळ्याजवळ असलेले आंबवणे किंवा पेठशापूर गावाजवळ आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण 923 मीटर आहे. या गडाला शहागड म्हणूनही ओळखलं जातं. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून अगदी व्यवस्थित पायऱ्या आहेत, बांधल्या आहेत. त्यामुळे ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा किल्ला मानला जातो. चला तर मग मी आता पहिली पायरी चढलीच आहे. अगदी आता शेवटपर्यंत जाईपर्यंत मला काय काय दिसतं हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. अगदी पायऱ्या चढून वर जाताना आजूबाजूला खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. वाटेत मस्त छान अशी डाव्या बाजूला कातळात कोरलेली पाण्याची टाकी तुम्हाला पुढे लागणारच आहे. मला ती तुम्हाला दाखवते. अगदी मी इथे थकलेल्या आवाजात मी तुमच्याशी बोलते, पण आवाज काय माझा फारसा येत नव्हता. कॅमेऱ्याचा आवाज जास्त कमी असल्यामुळे म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते. अगदी थकत आणि बसत मी कोराईगड किल्ल्यावर चढत होते. तर हा प्रवास अगदी छान वाटत होता. इतकं सारं दुपारचं ऊन होतं, गरमागरम वातावरण असल्यामुळे पण झाडांची जी हिरवळ होती ना, अगदी छान होती. आणि आजूबाजूला मस्त निसर्गमय वातावरण होतं. त्यात सगळा थकवा दूर होऊन पुन्हा एकदा मी चालायला सुरुवात करते. माझ्यासोबत माझ्या 3 सासा होत्या, एक दीर होते आणि आम्ही इतके जण चालत होते. त्या कुठे लुटुपुटू पुढे जात होत्या तर कुठे मी मागे होते. असं करत आम्ही थेट जाऊन पोचलो गणेश टाकीजवळ. गडावर जातं तर डाव्या बाजूला कातळात कोरलेली पाण्याचे टाके लागतात, ज्यामुळे गणेश टाके असे नाव पडले आहे. गणपतीची एक छोटी सुंदर मूर्ती तिथे कोरलेली आहे. पूर्वीच्या काळी गडेकोटावर पाण्याचे व्यवस्थापन किती उत्तम असायचं ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. आता आम्ही पोचले गडाच्या ज्या ठिकाणी जिथे गणपतीची सुंदर अशी मूर्ती आणि हे जे कोटाडे आहेत ते तिथे आधीची लोक, मला असं सांगण्यात आलं की धान्यधुन्य असे ठेवायला इथे यायची इतक्या वरती, आणि अगदी सगळ्या गावाचं धान्यधुन्य इथं बसायचं असं मला सांगण्यात आलं. अशी कोठडी टाईप अशी जागा आहे किल्ल्यावरती. ही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता जाता मी तुम्हाला हे सांगते, या गडाचं कोरीगड असं नाव का पडलं तर या असं मानलं जातं की कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव होते. या कोरी लोकांचा गड म्हणून पोटजातीचे नाव होते, तर या कोरी लोकांचा गड म्हणून त्याला कोरीगड किंवा कोराईगड म्हटलं जातं. या किल्ल्याला शहागड असे म्हणतात. किल्ल्याच्या पायथ्याशी पेठशापूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या किल्ल्याजवळ जुन्या काळात शहागड म्हणूनही ओळखलं जायचं. बराच किल्ला वरती चढून गेल्यानंतर मस्त असं गडकोटावर पाण्याची व्यवस्था पण किती उत्तम असायचं याआधी एक उत्तम सुंदर उदाहरण तुमच्या पुढे आहे. इतकं थंड पाणी आहे इथं की काय सांगू. अगदी पिण्याचं पाणी आहे. आम्ही इथे येऊन पाणी पितो. छान असं नमस्कार करून मी तिथून निघाले पुढच्या प्रवेशाला, आणि अगदी छान असं पुढचा प्रवास मी सुरू केला. छान असं पायऱ्या चढत सासूबाई पुढे मी मागे असं करत या तुटक मुटक पायऱ्या आम्ही चढलो. अगदी छान वाटतं. दमायला तर तितकंच होते कारण दुपारची वेळ होती. अगदी गरमागरम झाले होते आणि खूप गरम होत होतं. अक्षरशः घामाने भिजलो होतो आम्ही पूर्ण. आता फायनली आपण पोचलेलं आहे ते गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. याला गणेश दरवाजा असे म्हणतात. या दरवाजाची रचना गोमुखी पद्धतीची आहे, म्हणजेच खालून येणाऱ्या शत्रूला हा दरवाजा थेट दिसत नाही, तो एका वळणावर लपलेला असतो. मराठ्यांच्या युद्धनीतीची ही कमाल पाहून खरोखरच अभिमान वाटतो. खरंच हा दरवाजा लपलेला आहे. तुम्ही येऊन बघा. अगदी हुबेहूब तसंच वर्णन तुम्हाला इथे बघायला मिळेल. अगदी फायनली आम्ही आता गडावर पोचलो. या पायऱ्या वगैरे तुम्ही बघाल तर आत्ता बनवलेल्या आहेत, पण आधी असं वेगळ्याच होत्या. आणि मस्त किल्ल्याचा नजारा मी तुम्हाला आता दाखवते. फायनली आम्ही आता किल्ल्यावर पोहोचले. हा किल्ला नेमका कधी बांधला गेला याची अचूक नोंदणी नसली तरी 1657च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्याचा सामील केला. पुढील 1818मध्ये इंग्रजांशी झालेल्या युद्धात इंग्रजांनी टाकलेल्या एका तोफ्या गोळ्यामुळे गडावरील दारुगोळ्याच्या कठोराचा स्फोट झाला आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडावर आल्यावर सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं ते म्हणजे कोराई देवीचं. आता इथून पुढे मी तुम्हाला कोराई देवीचं मंदिर दाखवणार आहे. आज त्याच मंदिराच्या पूजेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या देवीवरूनच या किल्ल्याचं नाव कोराईगड पडले. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालाय आणि मूर्ती खूपच सुंदर आणि जागृत आहे. ही मी तुम्हाला पुढे दाखवलेलीच आहे. मंदिराच्या अगदी जवळच भव्य तोफा आहे जिचं नाव आहे लक्ष्मी तोफ. मला आता काही दाखवता आली नाही कारण मी गडबडीत असल्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. गडावर अशा 6 ते 7 तोफा आहेत पण ही लक्ष्मी तोफ आकाराने सगळ्यात मोठी आणि पाहण्यासारखी आहे. आता इथे सगळीकडे आग दिसते तुम्हाला. अगदी आमच्या लोकांनीच लावलेली आग आहे कारण की सगळीकडे गवत खूप वाढलं होतं. आता हे सुंदर कसं गवत मरून गेलेलं आहे. पुन्हा आता पाऊस आल्यानंतर ते पूर्ण नव्याने हिरवगार होईल त्यामुळेच हे सगळं काही आग लावून दिले. आता मी पोहोचले थेट कोराईगड मंदिरामध्ये. अगदी मंदिर नव्याने बांधलं गेलेलं आहे आणि ही मस्त सजावट अगदी छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय कोराईगड मातेच्या देवीचं रूप हे अगदी म्हणजे अगदी छान दिसते. मूर्ती खूपच जागृत आणि सुंदर आहे बरं का. नक्कीच तुम्ही बघून घ्या आणि खूप असं बघत राहावं अशी मूर्ती आहे आमची कोराई देवीची. दर मे महिन्यात आम्ही इथे पूजेसाठी येतो. अगदी घटस्थापनेला पण आम्ही नवरात्रामध्ये इकडे पूजेच्या पाया पडायला येतो. अगदी छान असं कोराईगड मंदिर आहे. वर्षातून 1 ते 2 वेळा आम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्कीच येतो. आमची सगळ्यांची जागृत देवी आहे. कोराईगडचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गडावर असणारे हे 3 ते 4 पाण्याचे मोठे तलाव आहेत. ते 12ही महिने पाणी असतं आणि पहा गडाची अखंड तटबंदी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. संपूर्ण गड जवळपास 2 किलोमीटर लांबीच्या तटबंदीने वेढलेला आहे. या तटबंदीवरून चालताना खाली पाहिलं की आंबोलीसारखी सिटी आणि विहंग नजराणा दिसतो. हवा असेल तर इथून तुंग, तिकोना आणि तोरणा किल्लाही अगदी निरखून बघितलं तर स्पष्ट अशा दिसतात. तर मैत्रिणींनो, इतिहास, निसर्ग आणि सोपी चढाई याचा सुंदर मिलाप म्हणजेच आपलं कोराईगड. जर तुम्ही विकेंडला कुटुंबासोबत कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच कोराईगड एक सर्वात उत्तम उपाय आहे म्हणून पर्याय आहे म्हणून तुम्ही नक्की येऊ शकता. आता आमची इकडे पूजा चालू झालेली आहे. अगदी मे महिन्यात आम्ही दरवर्षी इथे सत्यनारायणची पूजा घालतो आणि घरातलं एक जोड पण नक्कीच त्या सत्यनारायणच्या पूजेला बसलेलं असतं. अशाप्रकारे घरातले सगळेजण तिथे मंदिरात जमा होतात आणि एवढे छोट्या पिल्लांपासून तर सगळे मोठ्यांपर्यंत सगळे काही जमा होतात आणि अगदी पूजा आणि तिथेच नैवेद्य वगैरे सगळं काही तयार चालू असतं. पिल्ले इतके छोटे असतात पण उत्साह त्यांचा खूप मोठा असतो की आम्हाला कोराईगड किल्ल्यावर जायचं आहे. अगदी दमछाक न होता सगळेजण येतात. मस्त असं इकडे चूल पेटवली जाते आणि स्वयंपाक प्रसादाची तयारी ही तिथेच केली जाते. अगदी छान प्रसाद बनवतात, जेवण वगैरे बनवून घेतात. छान असं डाळ भात सांबार असं काही चालू होतं. आतमध्ये पूजा चालूच होती. अगदी ब्राह्मण तात्या येतात, पूजा करून घेतात. एकीकडे मस्त पूजा झालेली असतात. देवीचं मस्त साडी घालून रूप सजवलेलं जातं. अगदी तो दिवस मस्त प्रसन्न वाटत असतो आणि सगळे काही पूजा एकदम शांत चित्तेने बसून ऐकत असतात. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी पूजा आटोपली आणि मस्त असं देवीची आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर आम्ही हा नैवेद्याचा प्रसाद सगळेजणच घेत असतो. तर तुम्ही 1 मिनिट आरती ऐका. आता इकडे छान अशी पूजा झाली आहे. सगळेजण मस्त प्रसादाचा लाभ घेतात आहे. तोपर्यंत स्वयंपाक बाहेर बनत होता. तर त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कोराई देवीच्या दागिन्यांची एक रंजक कथा आहे जी मला पण कालच कळाली. स्थानिक लोकांमध्ये एक जुनी कथा सांगितली जाते की 1818मध्ये या युद्धानंतर जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला ना तेव्हा कोराई देवीच्या अंगावर सोन्याचे अनेक मौल्यवान दागिने होते. इंग्रजांनी ते दागिने तिथून हलवले आणि मुंबईच्या प्रसिद्ध मुंबादेवीला अर्पण केले. अजूनही मुंबादेवीच्या मूर्तीवर असणारे काही दागिने कोराईगडावरील देवीचे आहेत असं एक लोकश्रुती आहे असं म्हणण्यात आले. पण मलाही नक्की सांगता येणार नाही. त्यानंतर मग जर आज हवामान इतकं स्वच्छ होतं की आम्ही सगळेजण
गड किल्ल्याच्या आजूबाजूला सगळेजण फिरत होते. अगदी छान अशा गप्पा शप्पा करत सगळेजण, नवीन बांधकाम झाले तिथं बऱ्यापैकी, ऐंबोली सिटीमधूनच हे बांधकाम झालेलं आहे आणि त्या लोकांनीच केले असल्यामुळे अगदी परिसर सगळेजण सगळीकडून बघत होते की कुठे काय बांधकाम. अगदी छोट्या पिल्लांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची दृष्टी लांब लांबपर्यंत जात होती की कुठून कुठली रोड येतोय आणि कुठून कुठला दरवाजा येतोय. अगदी छान असं सगळी पाहणी करून झाल्यानंतर आमचा टाईम झाला तो प्रसाद घ्यायचा. अगदी छान प्रसाद असतो बरं का तिकडे गेल्यानंतर. सांबार भात आणि मस्त गोड काहीतरी, आणि देवाचा प्रसाद म्हटलं की कोण नको म्हणणार आहे. अगदी पोट भरून प्रसाद खाल्ला आणि निघालो परतीच्या वाटेला. ह्या मुलांची तर गंमत बघू शकता की खूप सारी मस्ती, इतके सारे मोठे होऊन. त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या वाटेला. जे ते आपापल्या पद्धतीने सामान घेऊन येत होतं. इतक्या वरतून सामान आणणं म्हणजे प्रत्येकाने थोडंफार वस्तू आणणं गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा कोरायगडचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन कोणी सबस्क्राईब असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. आणि गाईस, घरी आल्यानंतर मस्त असं वातावरण झालं होतं. धो धो पाऊस पडत होता. ह्या पावसाची मज्जा काही वेगळीच होती. आणि सगळेजण घरी आल्यानंतर हे वातावरण बघून आणि पहिलाच गावाकडचा पाऊस म्हणून अगदी छान खुशीने म्हणत होते बरं का की चला आज भेटूयात, आज मज्जा करूयात वगैरे, आणि पहिल्या पावसात आपण सगळेजण भिजूयात. असं करत कोण कुठे बाहेर गेलो होतं, कोण कुठे. तर ह्या गडबडीत इतका जोराचा पाऊस झाला की सगळ्यांची पळपळाट झाली. कोण कुठे पळते झाकायला, कोण कुठे. त्यामध्ये आम्ही भिजण्याचा थोडाफार आनंद घेतला. तर म्हटलं चला भिजूयात, पहिला पाऊस आहे. तर चला मी इथेच ब्लॉग एंड करते. आम्ही थोडंसं पावसात मज्जा करून घेतो. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय. इथेच संपवते ब्लॉग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय गाईज.